अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील जुना टाकळी नाका ते टाकळी फाटा या रस्त्याची दुरावस्था अनेक दिवसांपासून नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। मागील काही दिवसांपूर्वी समाजसेवक अनिल गायकवाड, भरत मोरे आणि विनय भगत यांनी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात रस्त्याच्या मध्यभागी बसून प्रतिकात्मक नाट्यरूप आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। त्यावेळी त्यांनी 8 दिवसात खड्डे दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। रोखोक न्यूजच्या माध्यमातून या आंदोलनाची बातमी प्रक्षेपित झाल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे मुरुम व माती टाकून बुजवले। मात्र हे काम तात्पुरते आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप समाजसेवकांनी केला आहे। या विरोधात समाजसेवकांनी रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी जुना टाकळी रोड ते टाकळी फाटा परिसरात कवट्या महाकाळ पूजा करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। त्यांनी यावेळी PWDच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कवट्या काळाची सावली पडली आहे असे म्हणत प्रशासनाचा निषेध नोंदवला। समाजसेवक अनिल गायकवाड, भरत मोरे आणि विनय भगत यांनी सांगितले की जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशा पद्धतीने हे काम केले गेले आहे। त्यांनी रस्ता दर्जेदार पद्धतीने पुनर्बांधणी करण्याची मागणी केली असून जर निकृष्ट दर्जाचे काम सुरूच राहिले तर पुढील आंदोलन थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात येईल असा इशारा दिला आहे। यावेळी समाजसेवक अनिल गायकवाड, भरत मोरे, विनय भगत व स्थानिक नागरिक उपस्थित होते। एक महिना 15 महिना एक झाले असेल, 15-1 दिवस आहे ना, 20 हा असे 15-20 दिवस झाले असतील। या रोडचं भरत भाऊनी, मी आणि विनय भगत आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं। तर त्या PWDचे जे आता ते कवट्या महाकाळ PWDचे अधिकारी हे आता इथे कवटी आणलेली आहे। मग आता त्याचं पूजन केलं आम्ही। त्यांनी फक्त काय केलं माहिती आहे का, जखम आहे मांडीला मलम लावला, शेंडीला, एवढंच काम केलेलं आहे फक्त। पण आमची मागणी काय होती का तुम्ही हा जो रोड आहे इथून तिथून हा पूर्ण डांबरीकरण तुम्ही करून द्या, हे तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं। तुम्ही हे काय करून दिलं? हा म्हणजे तुम्ही काय येड्यात काढून राहिले का आम्हाला? हा का आम्ही काय येडे बिडे का चुते बिते आहे? आम्ही या ठिकाणी येऊन आम्ही आंदोलन करायचे? हा आज हे PWDचे अधिकारी त्यांचा कवट्या महाकाळ केलेला आहे इथं। आम्ही हे आम पाठसोळा करणारे लोक आहे, यांना कुणी हे तर करू हे नाही केलं ना, काय जादूटोना भानुमती केली का यांना कुणी? हा यांनी फक्त इथं हे द्या बा, हे इथून इथं तिथं ते खड्डे, हा जिथं आंदोलन तिथेच केलं, बाकी तसंच सोडून दिलं। काय यांचं चाललं काय या PWDच्या अधिकाऱ्यांचं? हा मग आमची एवढीच मागणी आहे का तुम्ही आता हा इथं घातला तमाशा, हा तमाशा आहे ना तुमच्या दालनात घालणार आहे काही दिवसांनी। कवट्या महाकाळचा तमाशा आहे ना तुमच्या दालनात घालणार आहे काही दिवसांनी। हे तुम्ही लवकर तर लवकर करायचं। अनेक लोकांची इथे या रोडला आहे ना ऍक्सिडेंट झालेले, काही फ्रॅक्चर झालेले, की बिचारे घरात पडलेले काही। एवढंच सांगतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 20 दिवसापूर्वी आम्ही सगळे समाजसेवक, सगळे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, कोपरगावकर म्हणून 20 दिवसापूर्वी आम्ही टाकळी नाका ते खडकीच्या शेवटच्या टोकापर्यंत या रस्त्याचं काम व्हावं यासाठी आम्ही रस्त्यामध्ये टेबल टाकून, जे PWDचे अधिकारी भ्रष्टपणा करतात, पैसा घेतल्याशिवाय त्या रस्त्याचं, त्या गटारीचं काम लवकर करत नाही, अशा प्रकारे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी केलं। 8 दिवसाचा आम्ही इशारा दिला, पण होणाऱ्या पावसाच्या तडाख्यामुळे आम्ही ते जो इशारा आम्ही दिला होता, तुमच्या प्रांगणामध्ये येऊन, तुमच्या दालनात येऊन आम्ही त्या ठिकाणी टेबल खुर्च्या मांडू, ज्या प्रकारे तुम्ही भ्रष्टाचार करता तो पुन्हा प्रतिकात्मक आंदोलन त्या ठिकाणी करू। आणि सांगितलं होतं आमचे ज्येष्ठ नेते अनिल भाऊ गायकवाड यांच्या हातामध्ये घन असेल, तो घन तुमच्या दालनातल्या प्रत्येक टेबलवर पडेल। वेळ आली तर आमच्या या जनतेच्या न्याय हक्कासाठी, जनतेचा जीव वाचवण्यासाठी तो घन तुमच्या डोक्यात सुद्धा मी टाकायला कमी करणार नाही। या रस्त्याची जर परिस्थिती बघितली, आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन केलं, आत्ताच आमच्या अनिल भाऊंनी सांगितलं, जखम जर मांडीला लावतो बऱ्याच वेळा सांगते नगरपालिकेकडे वर्ग आहे, नगरपालिका सांगते PWDकडे काम आहे, नागरिकांनी बघायचं कोणाकडे? आज फक्त तुम्ही या ठिकाणी फक्त डागडुजी केली, मुरुम टाकला, त्यावर पाणी मारलं। ही जी आम्ही आज कवटी ठेवली, मानवी कवटी, हे प्रतिकात्मक ठेवलंय। एक तर अधिकारी सगळे भ्रष्ट झाले, तुम्ही तुमच्यावर कोणीतरी भानुमती केली, पैसा घेतल्याशिवाय तुम्ही काम करत नाही।
कदाचित उद्या तुमचाच मुलगा तुमच्याकडे काम घेऊन आला, तुम्ही पैसा घेतल्याशिवाय काम करणार नाही, अशा प्रकारची भानुमती तुमच्यावर झाली. म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक हे आंदोलन करतो. या ठिकाणी कवटी ठेवून लिंबूमध्ये आम्ही अगरबत्त्या लावल्या आहेत. आम्ही अंधश्रद्धेला मानत नाही, आम्ही तिला ठोकर मारतो. आम्ही या नवीन पिढीतले माणसं आहेत. आम्ही जनतेसाठी, या जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत असतो. आज या कवटीवर आम्ही फुलं टाकतोय. याचा अर्थ असा आहे, जे शिंदे साहेब, आपण जे अधिकारी आहात, आपण भ्रष्ट झालेले आहात. आम्ही समाजसेवक, एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला इशारा दिल्यानंतरही तुम्ही मनावर नाही घेतलं. तुम्ही डांबरीकरण न करता फक्त तुम्ही मुरमट साध्या मातीनं तुम्ही पाणी मारून हे खड्डे बुजवण्याचं काम केलं. वेड्यात काढता का जनतेला? आता आम्ही वेड्यात निघणार नाही. आता आम्ही तुम्हाला दिवाळीनंतर किमान 4-5 दिवस, म्हणजे तुम्हाला 15 दिवस आम्ही तुम्हाला पुन्हा वेळ देतो. जर रस्त्याचं काम पुन्हा या ठिकाणी डांबरीकरणाला सुरुवात झाली नाही, आम्ही 100% आमचा घन घेऊन तुमच्या दालनात येणार. त्यासाठी भले आम्हाला जेल झालं तरी चालेल, आम्हाला तुरुंगात चढवलं तरी चालेल, पण आमच्या गावासाठी, आमच्या शहरासाठी हा सगळ्यात प्रमुख रस्ता आहे. इथं शालेय, महाविद्यालय सगळे विद्यार्थी आभार या ठिकाणून प्रवास करतात. त्यांचे कंबरडे ढिल्ले झालेत, काहींचे मणके ढिल्ले झालेत, मणक्यात गॅप पडला, मानेचे आजार झालेत. पहिल्या आंदोलनाला आमच्यात एक युवक बसला होता, तो युवक या ठिकाणी पडला, त्याच्या पायामध्ये रोडा. आमच्या कोपरगावच्या या युवकांची या रस्त्यामुळं. तुम्ही नालायक लोक एसी मध्ये बसता, भ्रष्टाचार करता, हरामखोरीपणा करता, जनतेच्या पैशावर मजा करता. मग आता फक्त दुसरं आंदोलन झालं, आमचं शेवटचं आंदोलन या रस्त्यासाठी. जर 15 दिवसात झालं नाही, 100% अनिल भाऊचा घन तुमच्या डोक्यात बसल्याशिवाय राहणार नाही. एवढा तुम्हाला इशारा समजा, नाही तर धमकी समजा. ते आमच्या जनतेसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. PWD आणि या नगरपालिकेने जो या कोपरगाव शहराचा जो खेळ खंडोबा चालवलेला आहे, किंवा हा भूताटकी काय म्हणतात, रात्रीचा जो भूताटकीचा जो प्रकार करते रोज रात्री नगरपालिकेचे अधिकारी आणि PWDचे अधिकारी, आम्हाला यांना एकच सांगणं आहे, हे नाटकं बंद करा, हे बॅट बॉल खेळायचं बंद करा. नाही तर पुढच्या आठवड्यात अण्णांचं घन हा तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. चालवलं काय, चेष्टा करून राहिलं का? पाऊस आला, ही माती परत चिखल करायचा, परत गाळ करायचा, परत ते दावकडे आरमेट करायचे का लोक? म्हणजे पहिले तरी थोडे खड्डे, म्हणजे ते माती वाहून गेलेली होती, आता अजून तुम्ही माती काय पाहिजे, चिखल करायला माती आणून टाकली काही? आम्हाला एकच सांगायचंय, हे 60 फुटी रोड आहे. जर तुम्ही म्हणता ना अधिकारी तर अधिकाऱ्याच्या प्रमाणे वागा. हा 60 फुटी रोड आहे, कमीत कमी तो 40 फुटाचा करावा. आणि हा रस्ता दर्जेदार करावा. कमीत कमी चालताना, कमीत कमी आपण जर इथं नोकरी करतोय, तर कमीत कमी जेवढे वर्ष इथं नोकरी कराल तेवढे दिवस टिकवाल, एवढं तरी गॅरंटी घ्या, अशी आमची म्हणणं आहे. जेवढे दिवस, म्हणजे नोकरीचे जेवढे तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष राहणार, कमीत कमी तेवढा कार्यकाळ तर टिकला पाहिजे. बिलं काढण्याकरता तुम्ही 15 दिवसाला, महिन्याला जर बिलं काढत असाल तर काढा, आमचा तो म्हणत नाही. पण मग चांगला करा, आम्ही त्याला अडवलेलं नाहीये. तुम्हाला काय करायचं करा, पण आमचा हा जो आमचा पैसा आहे, नागरिकाचा पैसा आहे, हा याचा योग्य वापर करा. हा शेवटचा इशारा नगरपालिकेला बी आणि PWDच्या अधिकाऱ्याला बी. ते जे अधिकारी असतील, नगर रचना असू, नाही तर तो अभियंता असू, इंजिनियर, त्यांनी हा 60 फुटाचा रस्ता कसा करायचा, काय करायचा हे त्यांनी ठरवायचं.